चला तर मंडळी, एकदम साध्या सोप्या पद्धतीने चकली बनवूया। आता जेवढे तांदूळ घेणार त्याच्या अर्धी हरभऱ्याची डाळ घ्यायची, मूग डाळ आणि उडीद डाळ प्रत्येकी अर्धी वाटी घ्यायची, प्रत्येकी 2 चमचे जिरे आणि धनेही घ्यायचे। आता खमंग खुसखुशीत चकली बनवण्यासाठी एवढंच साहित्य पुरेसं आहे। चकलीसाठी घेतलेले सर्व जिन्नस, तांदूळ आणि सर्व डाळी हलके हलके डाग येईपर्यंत मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे। सोबतच धने आणि जिरेही हलकेसे भाजून घ्यायचे। सर्व जिन्नस थंड झाले की याला बारीक दळून आणायचं। आता एका कढईमध्ये 2 वाट्या पाणी घ्यायचं। आता पाण्यामध्ये 2 ते 2.5 चमचे घरचा तिखट मसाला घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं, पांढरे तीळ घालायचे, थोडासा ओवाही घालायचा। आता अर्धा किलो चकली भाजणीसाठी तेलाच्या चमच्याने 3 चमचे तेल घालायचं। साधारण 40 ते 45 ग्रॅम तेल घालायचं। पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये संपूर्ण पीठ घालायचं। आता पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवायचं। आता 15 ते 20 मिनिटांनी गरम पाण्याने पीठ चांगलं घट्टसर मळून घ्यायचं। आता लागेल तसं थोडं थोडं पीठ घ्यायचं, त्याला परत एकदा मळून घ्यायचं। आपण भाकरीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ मळायचं। आता पीठ साच्यामध्ये भरून याच्या गोल गोल चकल्या गाळून घ्यायच्या। इथे बघा चकल्यांना काय मस्त काटे आलेले आहेत। आता तेल व्यवस्थित गरम झालेलं असेल तर सुरुवातीला एकच चकली तेलामध्ये सोडायची। चकली तेलामध्ये व्यवस्थित तळत आहे की नाही याचा अंदाज घेऊनच बाकी चकल्याही तेलामध्ये सोडायच्या आणि संपूर्ण बुडबुडे जाईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायच्या। आता थंड झाली की एक चकली टेस्ट करून बघायची आणि जाता जाता चॅनलला तेवढं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं।